गोळी डोक्याला लागली पण दाखवली छातीत. रोहित पवारांचं उदाहरणासह प्रेझेंटेशन. अजितदादांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. याआधी त्यांनी मुंबईसह दिल्ली देखील पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले होते. अशातच 2 दिवसांपूर्वी आलेल्या DGCAच्या अहवालाबाबत आज काही मुद्दे मांडण्यासाठी रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहित पवारांनी म्हटलंय की मी BSR किंवा DGCA यांच्या विरोधात नाही. BSR, DGCA आणि एरो या कंपन्यांना मी टार्गेट करत नाही. मात्र यांना कोणीतरी DGCAच्या माध्यमातून वाचवत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की ते लेअर जेटचे विमान होते. हा पूर्वनियोजित दौरा नव्हता. आपण म्हटलं होतं तेही मान्य करण्यात आलेलं आहे. ऑफिशियल ऐच्या 3000 तास जास्त हे विमान चाललं होतं. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होणे, पण त्या झाल्या. त्यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. AAIB किती गंभीर आहे यावरून ते दिसून येतं असं म्हणत रोहित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट दाखवत अहवालात मांडलेले मुद्दे सांगत सविस्तर माहिती देताना म्हटलं आहे, व्हिडिओ पाहिल्यावर विमान राईट बँक झालं नव्हतं तर लेफ्टला पडलं होतं हे दिसून येत आहे. पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. या रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट आहे गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली की पोटात लागली. जर डोक्यात लागली असेल तर इथे अहवालात सांगण्यात आले की छातीत लागली. इथे बेसिक निरीक्षण AIB या संस्थेचं चुकलं आहे असं आमचं मत आहे असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. जर रिपोर्टमध्ये झाडं आहेत असं सांगितलं, इथं कुठं झाडं आहे तिथे झुडपं आहे. त्या झुडपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही. झाडाची आणि विमानाची उंची कुठेही मॅच होत नाही आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाना प्रयत्न ABIकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. एखाद्या VIPच्या ॲक्सिडेंटबद्दल इन्व्हेस्टिगेशन केलं जात असेल, नाही तर कुठल्याही ॲक्सिडेंटबद्दल आणि खास करून विमानाच्या बद्दल, तर त्याच्यात कुठंतरी डोळ्यात तेल घालून त्या एजन्सीली नाही तर इन्व्हेस्टिगेशनची जी कुठली बॉडी आहे त्याली डोळ्यात तेल घालून इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत असते. कारण की मीडियाचं लक्ष आहे, लोकांचं लक्ष आहे, मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे. आम्ही प्रेझेंटेशनच्या मदतीने अनेक चुका लोकांसमोर त्या DGCAबद्दल आणि VSR कंपनीबद्दल आणलेल्या आहेत. आमची अपेक्षा होती की हा रिपोर्ट बनवत असताना घाई गडबडीने न करता, कारण अख्खा महिना या रिपोर्टसाठी घेतला, त्यात चुका होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. पण सुरुवातीला जर आपण बघितलं तर बारामतीला जिल्हा करून टाकला ह्यांनी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल टायपिंग एररला काय फरक जातो. एक तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे ही भूमिका नाही तर ही जबाबदारी त्या लोकांची, त्या अधिकाऱ्यांची आहे. पण इथं जिल्हाच चुकवला आहे आणि त्याच्यानंतर बारामती म्युन्सिपल महानगरपालिका अशी त्यांनी तिथं दाखवले जी नाही आहे. म्हणजे या टायपोग्राफिकल एरर हे जे झाले त्याच्यावरनं AIB किती सिरियस आहे या रिपोर्टबद्दल हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड्स द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं. म्हणजे जे पंखा असतो लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं. हे तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली, खरं कुठं लागली, जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली. मग इथं बेसिकच जे ऑब्झर्वेशन आहे ते या रिपोर्टरचं नाही तर सॉरी त्या AIB या संस्थेचं चुकलंय या रिपोर्टमध्ये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पुढं ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.